नुकतंच 3 मार्च रोजी अभिनेत्री रंजना देशमुख हिचा 24वा स्मृतिदिन झाला. एक काळ असा होता की अभिनेत्री रंजना देशमुख ही प्रसिद्धीच्या शिखरावर होती. तिचे अनेक चित्रपट सुपरहिट झाले होते. पण अचानक तिचा अपघात झाल्याने रंजनाचे संपूर्ण आयुष्यच पालटून गेले. मराठी अभिनेत्रींमध्ये त्या काळी टॉपवर असणारी अभिनेत्री रंजना तिच्या अपघातामुळे चित्रपट क्षेत्रातून अचानक गायब झाली. अभिनेत्री रंजना देशमुखने झुंज, लक्ष्मी, मुंबईचा फौजदार, गोंधळात गोंधळ, सुशीला, बिनकामाचा नवरा अशा काही गाजलेल्या चित्रपटांत महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या होत्या. अगोदर अभिनेते रवींद्र महाजनी आणि नंतर अशोक सराफ यांच्यासोबत रंजनाची जोडी अत्यंत सुपरहिट ठरली होती. खूप कमी वयात रंजनाने अभिनय क्षेत्रात ही प्रसिद्धी मिळवली होती. असंही म्हटलं जातंय की तेव्हा रंजना आणि अशोक सराफ यांचं लग्न होणार होतं, पण रंजनाचा अपघात झाल्याने ते लग्न होऊ शकलं नाही. अपघात होण्याआधी रंजनाची पंढरीची वारी या चित्रपटासाठी मुख्य अभिनेत्री म्हणून निवड झाली होती. यात रंजनाला घेऊन चित्रपटाचे पोस्टरही बनवण्यात आले होते. त्या पोस्टरमध्ये रंजना बाल कलाकार बकुळ कवठेकरला खांद्यावर घेऊन उभे असल्याचे दाखवण्यात आले होते. या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन रमाकांत कवठेकर यांनी केले होते, तर या चित्रपटाची निर्मिती अण्णासाहेब घाटगे यांची होती. असं म्हणतात की रंजनाचा अपघात होण्याआधी या चित्रपटाचे 70% काम पूर्ण झाले होते. पण त्याच दरम्यान अभिनेत्री रंजना या झुंजार या चित्रपटाच्या शूटिंगसाठी बँगलोरला जात होत्या. त्यावेळी त्यांच्या गाडीला अपघात झाला आणि या अपघातात त्यांचे दोन्ही पाय निकामी झाले. त्यांचा डावा हातही निकामी झाला. त्यावेळी रंजना केवळ 32 वर्षांच्या होत्या. अपघातानंतर रंजना यांच्यावर छोटी मोठी अशी 25 ऑपरेशन झाली. तरी पंढरीची वारी हा चित्रपट रंजनानेच करायचा असा अट्टाहास निर्माते अण्णासाहेब घाटगे यांचा होता. दरवेळी ते आता चालायला लागतील असा विश्वास अण्णासाहेबांना होता. मात्र 2 वर्ष झाली तरी रंजना अंथरुणाला खिळून होत्या. अखेरीस रंजना आता पुन्हा कधी चालणार नाही हे कळल्यावर त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. प्रचंड नुकसान झाल्याने अण्णांच्या सर्व नातेवाईकांनी त्यांना हा चित्रपट सोडून देण्याचा सल्लाही दिला. अण्णासाहेबांनी हा चित्रपट बनवण्यासाठी होता नव्हता तेवढा जवळचा सर्व पैसा खर्च केला होता. त्यावेळी त्यांना हा चित्रपट बनवण्यासाठी 18 लाख रुपये खर्च आला होता. पंढरीची वारी चित्रपटात अभिनेते अरुण सरनाईक यांची मुख्य भूमिका होती. मात्र एका अपघातात त्यांचेही निधन झाल्याने अगोदरच 2 वर्ष अशीच गेली होती. यानंतर अभिनेत्री रंजनाचाही अपघात झाल्याने त्यांचे खूप मोठे नुकसान झाले. पण तरी विठुरायासाठी हा चित्रपट तर पूर्ण करायचाच असा ठाम निर्णय अण्णासाहेबांनी घेतला होता. त्यामुळे पुढे त्यांनी 2 वर्ष रंजनाची बरे होण्याची वाट पाहिली. पण ती बरी न झाल्याने त्यांनी रंजनाची परवानगी घेऊन तिची भूमिका अभिनेत्री जयश्री गडकर यांना दिली. पुन्हा एकदा नव्याने पंढरीची वारी चित्रपटाचे शूटिंग करण्यात आले आणि अनेक संकटांना तोंड दिल्यानंतर अखेर 28 डिसेंबर 1988 रोजी हा चित्रपट प्रदर्शित झाला. पंढरीची वारी चित्रपटाने प्रेक्षकांची मने जिंकली. हा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकांनी प्रचंड गर्दी केली. दरीला पंढरीचा चोर हे या चित्रपटातील गाणे सुपरहिट झाले. या चित्रपटात जयश्री गडकर, बाळधुरी, राजा गोसावी, राघवेंद्र कडकोळ, दीनानाथ टाकळकर, सुरेश विचारे, आशा पाटील, नंदिनी जोग, बकुळ कवठेकर, अशोक सराफ, अनुप जलोटा इत्यादी हे कलाकार झळकले होते. या चित्रपटात विठुरायाच्या रूपातला बकुळ कवठेकर न बोलताही केवळ चेहऱ्यावरील हावभावावरून प्रेक्षकांना रडवून गेला. पण हा चित्रपट सर्वांच्या स्मरणात राहिला तो रंजनामुळे. तिचा हा अर्धवट राहिलेला चित्रपट. हा चित्रपट रंजनाने केला असता तरी तो नक्कीच सुपरहिट ठरला असता. पण दुर्दैव असं की अर्धे शूटिंग झाले असतानाच रंजनाचा अपघात झाला. तिचे दोन्ही पाय व डावा हात निकामी झाले. रंजना केवळ 32 वर्ष वयाच्या असताना त्यांना या भीषण अपघाताला सामोरे जावं लागलं. अभिनेत्री रंजनाने या अपघातानंतर आयुष्याची शेवटची 13 वर्षे व्हीलचेअरवर काढली. पुढे त्या खचत गेल्या आणि 2000 मध्ये परेल येथील त्यांच्या घरी वयाच्या 45व्या वर्षी त्यांचे हार्ट अटॅकने निधन झाले. अभिनेत्री रंजना यांच्याविषयी एक आठवण दिवंगत ज्येष्ठ अभिनेते रवींद्र महाजनी यांची पत्नी माधवी महाजनी यांनी त्यांचे आत्मचरित्र चौथांक या पुस्तकात सांगत म्हटलंय की रंजना नेहमी इतरांना सांगायची की गाडीत बसताना ड्रायव्हरच्या मागे कधीही बसू नये, कारण अपघात झाला तर ड्रायव्हर व त्याच्या मागे बसलेल्या माणसाला सगळ्यात जास्त धोका असतो. एकदा पहाटे ती तिच्या एका चित्रपटाच्या शूटिंगसाठी निघाली होती. अर्थातच रंजना ड्रायव्हरच्या मागे बसलेली नव्हती. अजून पूर्ण उजळलेले नव्हते. वेगात असलेली गाडी अचानक एका झाडाला धडकली. या अपघातात कुणाला खरचटलं सुद्धा नाही. रंजनाचे मात्र 2 पाय या अपघातात गेले आणि तिचं चित्रपटातलं करिअर संपुष्टात आलं, असं माधवी यांनी त्यांच्या चौथा अंक या पुस्तकात लिहिलं आहे.